विशाल परदेशी, सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमच्याकडे 2000ची नोट असल्यास सावध व्हा. 2000ची नोट खरी आहे की खोटी ते तपासून घ्या, कारण बोगस नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारनं हे आवाहन केलंय की 2018 ते 2020 या कालावधीत बोगस नोटांचं प्रमाण वाढलंय. आणि याबद्दलची आकडेवारी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. NCRB कडे असलेल्या आकडेवारीनुसार 2018 ते 2020 या दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांची संख्या वाढली आहे. 2020 मध्ये 2000च्या खोट्या नोटांचं प्रमाण थेट 2,44,834 वर गेलं, तर 2016 मध्ये 2000च्या केवळ 2,272 बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. 2017 मध्ये हा आकडा थेट 74,898 वर पोहोचला. 2018 मध्ये हे प्रमाण कमी झालं आणि 54,776 वर आलं. 2019 मध्ये 2000च्या 90,556 नोटा जप्त करण्यात आल्यात. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, नोटबंदीच्या अगोदरचा कालावधी जर आठवायचा झाला तर तेव्हा देखील खोट्या नोटा ज्या आहेत त्या चलनात आल्याचं आपण बघितलं होतं, आणि आता 2000च्याही नोटा या मोठ्या प्रमाणात चलनात आल्यात का? विशाल, जर बघितलं ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही जी माहिती दिली आहे आणि ही बोगस नोटा संदर्भातली माहिती आहे, त्यामुळे लोकांनी याची काळजी घेण्याची आवश्यक आहे. आणि त्यांच्याकडे असलेल्या 2000च्या नोटा बँकेतून तपासून घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. त्यांनी म्हटलंय की 2020 मध्ये जसा उल्लेख आपण केला, 2,44,000 जास्त नोटा या बोगस आहेत. आणि महत्वाचं म्हणजे नोटाबंदी करताना हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता की यावेळेस चलनामध्ये मोठ्या प्रमाणात या नोटा आहेत ज्या खास करून जर बघितलं आपण तर त्या बोगस आहे. त्याच्या आधारावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा रात्री 8:20 घोषणा केली होती नोटबंदीची, त्यानंतर त्यामागे एक कारण असं देण्यात आलं होतं की मोठ्या प्रमाणात बोगस नोटा आहे. जर अशाच प्रकारे बोगस नोटा वाढत राहिल्या आणि 2000ची खास करून एक मोठी रक्कम, त्यावेळेस 2000ची नोट नव्हती पण आता या घडीला 2000ची नोट आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक सर्वसामान्य नागरिकांनी आवश्यकता घेण्याची गरज आहे आणि आपल्याकडे असलेल्या 2000च्या नोटा तपासून घेण्याची गरज आहे, असंही त्यांनी आवाहन केलंय. याचा अर्थ असा होतो की हळूहळू या बोगस नोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्टुडिओ विशाल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे आपल्या हाती जर 2000च्या नोटा ज्या आहेत त्या ATM मधनं अथवा बँकेतनं किंवा इतर कोणाकडनं येत असतील तर त्या तपासून घेणं फार आवश्यक आहे, कारण बोगस नोटांचं प्रमाण जे आहे ते रोजच्या चलनात वाढताना दिसतंय. आणि आता बातमी आहे पुण्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या उद्घाटनाच्या संदर्भातली. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या नावाने उद्यान उभं करण्यात आलं. त्याचं आज एकनाथ शिंदेंच्या हस्तेच उद्घाटन करण्यात येणार होतं, मात्र नियम डावलून या उद्यानाला दिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नावावरून वाद उभा राहिला. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर या प्रकारावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव देणाऱ्या शिंदे समर्थक माजी नगरसेवकावर नाना भानगिरेंनी अखेर नाना भानगिरे जे आहेत त्यांना उपरती झाली आणि त्यांनी आपली चूक मान्य करत उद्यानाला दिलेलं एकनाथ शिंदेंचं नाव मागे घेतलं. तसंच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला. ती पूर्वीची ही जी जागा होती, जी एमिटी पेजची जागा होती, त्या जागेमध्ये सगळे पूर्वी तर बघितलं तर सगळे म्हणजे येणारे 10 रुपये येणारे बसत होते. सगळं म्हणजे बेकार परिस्थिती होती तिथली नागरिक मला भेटले. सोसायटी तिथल्या आजूबाजूच्या सोसायटी होत्या, त्या सर्व सोसायटी मला त्या ठिकाणी येऊन भेटले की या ठिकाणी आम्हाला गार्डन करून द्यावं. ती मागणी मला तिथले आणि सोसायटीत सर्व राहणारे नागरिक हे आर्मीतले, नेव्हीतले, मिलिटरीतले लोक, सगळे ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे त्यांना ते गार्डन करून पाहिजे नव्हतं, तर तेवढा फंड महापालिकेला उपलब्ध नव्हता. त्यांना म्हणलं मी गार्डन करून देतो. तर आम्ही प्रस्ताव सोसायटीला एकत्र घेऊन, ज्यावेळेस साहेब CM बी नसताना नगरविकास मंत्री होते, त्यावेळेस आपण तो प्रस्ताव दिला होता की ह्या गार्डनला नाव असं द्यावं. पण ठीक आहे, ते माझ्याकडून चूक झाली, त्या बोर्ड लावण्यात आला. पण तो आता आपण तो बोर्ड काढतोय, जो पण प्रशासकीय मान्यता येत नाही तोपर्यंत त्याला कुठलंही नाव देण्यात येणार नाही. जे नाव प्रशासकीय मान्यता जे नाव ठरण ते नाव त्या गार्डनला देण्यात येईल. राज्यात नव्यानं आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरूच आहे. प्रशासकीय पातळीवर जोरदार काम होताना पाहायला मिळत आहे. एका महिन्यात 749 GR काढण्यात आलेत आणि यातील सर्वाधिक 70 GR 12 जुलैला काढण्यात आले, तर 36 GR हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे आहेत, तर 15 GR हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहेत.
त्यामुळे गेल्या ठाकरे सरकारच्या तुलनेमध्ये शिंदे सरकार जे आहे ते फार वेगानं प्रशासकीय पातळीवरती निर्णय घेताना दिसतंय. भले महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ अजून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं नसलं तरी प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय जे आहेत ते त्वरित घेताना दिसत आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर एका महिन्यात 749 GR जे ते काढण्यात आलेले आहेत आणि यातील सर्वाधिक 70 GR 12 जुलैला काढण्यात आले. 36 GR हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे आहेत तर 15 GR हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यात राजकीय वातावरण पेटलं असून शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीका करतात. अशातच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रा करताना दिसतात. बंड केलेल्या आमदारांच्या जिल्ह्यात आदित्य ठाकरे फिरत आहेत आणि या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने सामने येणार आहेत. एकनाथ शिंदे पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. शिंदे आणि ठाकरे यांचा एकाच जिल्ह्यात दौरा असल्याने आदित्य ठाकरे शिंदे यांच्याविषयी काय बोलतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या केलेल्या भाषणावर किंवा भाष्यावर काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावरती एक नजर टाकूयात. आपण जाणून घेऊयात की त्यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे. बघा, सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाणी आणि विकास कामाबाबत आढावा बैठक जी ती घेतली जाईल. दुपारी खंडोबा जेजुरी देवस्थान इथं ते भेट देतील. सासवडला शिवसेना पक्षाची जाहीर सभा, विजय शिवतारे यांच्या निवासस्थानी देखील ते भेट देणार आहेत. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचं ते उद्घाटन करतील. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी त्यानंतर ते भेट देणार आहेत आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती उत्सव आणि इतर उत्सवाच्या विषयाला घेऊन बैठक पार पडेल. नंतर विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक जी ती पार पडते. फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची देखील ते पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. राजभवनवर रात्री 10 ते 15 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मोठे पडसाद उमटले होते आणि त्यानंतर राज्यपालांनी माफी मागितली. या सर्व प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांची भेट घेण्याकरता गेले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर आज त्यांनी माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यांनी काय नेमका माफीनामा दिला ते आपण जाणून घेऊयात. त्यांनी असं म्हटलंय, दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी इथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचंच उल्लेखनीय असं योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्यांची सर्वसमावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा, यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर होतोय. गेल्या जवळपास 3 वर्षात मला राज्यातील जनतेचा अपार प्रेम मिळालं. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असं त्यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटलंय. शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्षाची हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनराव थोरात यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केलेले एक विधान आता संघर्षाचं नवं कारण म्हणलंय. शिंदे गटात गेलेल्या गद्दारांच्या गाड्या फोडा असा इशाराच बबनराव थोरात यांनी दिलाय. तर त्याला आता शिंदे गटात गेलेल्या संतोष भांगर यांनी प्रति आव्हान दिलंय. गाडी फोडणं तर सोडा, पण माझ्या गाडीच्या चाकाला तरी हात लावून दाखवा, मग मी आमदारकीचा राजीनामा देईन असं संतोष भांगर म्हणाले. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मातोश्री केला. आता आपल्याला कामाला लागायचंय. या भामट्यांना आता ठेचायचंय. यांनी सांगितलंय की माझी गाडी फोडू, हेमंत पाटलाची गाडी फोडू. अहो, आमच्या गाड्या तुम्ही काय, आमच्या गाड्या तुमच्या घराच्या पुढे आणून उभ्या करतो. आमच्या गाड्याला जर नुसतं टच जर करून दाखवलं तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या राजकारणात एकीकडे शिवसेना आणि शिंदे गट असा वाद रंगलेला असतानाच आता भाजप आणि राष्ट्रवादीतही कुरघोडीचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. संजय राऊत प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार गप्प असताना आणि अजित पवारांनी सावध भूमिका घेतलेली असताना अमोल मिटकरींची भूमिका म्हणजे नाकापेक्षा मोती जड असल्याचा टोला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींनी लगावला. नेतृत्वाच्या पुढे जाऊन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या मिटकरींना त्यांच्याच पक्षात सवतास उभा निर्माण करायचा आहे, या शब्दात राम कुलकर्णींनी मिटकरींवर टीका केली आहे. अमोल मिटकरी यांची अवस्था राष्ट्रवादी पक्षात नाकापेक्षा मोतीजड अशी झाली. संजय राऊतांच्या प्रकरणावर माननीय शरदचंद्रजी पवार यांचं मौन आहे. माननीय राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांची सावध भूमिका आहे आणि हा पठ्ठ्या मात्र केंद्र सरकारवर झोड उठवतो, महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वावर बोलतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेतात. अरे बाबा, आपला पक्ष काय म्हणतो, आपलं नेतृत्व काय म्हणतो, मला असं वाटतं की त्यांची वैयक्तिक भूमिका ते नेहमी मांडतात. याचा अर्थ अमोल मिटकरींना राष्ट्रवादी पक्षामध्ये सवता सुभा तयार करायचा की काय असं चित्र स्पष्ट दिसतं. आपण पाहतो राज्याच्या राजकारणात एकीकडे शिवसेना आणि शिंदे गट असा वाद रंगलेला असतानाच आता भाजप आणि राष्ट्रवादीतही कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. संजय राऊत प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार गप्प असताना आणि अजित पवारांनी सावध भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी हे मात्र त्यांची भूमिका म्हणजे नाकापेक्षा मोती जड असल्याचा टोला जो आहे तो भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींनी लगावला आहे. नेतृत्वाच्या पुढे जाऊन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या मिटकरींना त्यांच्याच पक्षात सवता सुभा निर्माण करायचा अशा शब्दात राम कुलकर्णींनी मिटकरींवर टीका केल्याचं आपण बघतोय. अमोल मिटकरी, आपण राम कुलकर्णी यांनी काय म्हटलंय ऐकलंच असेल, काय आपली प्रतिक्रिया? नाही, कुलकर्णी काय बोललेत मी आता मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माहित होते आहे. नाकापेक्षा मोती जड असा वाक्प्रकार त्यांनी माझ्याबाबत केल्याचं मला आताच कळलंय. माझी भूमिका स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचे जे.पी. नड्डा ज्यावेळी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करतात, ज्यावेळी राज्यपाल भाजपच्या समर्थनात भूमिका घेऊन मराठी माणसाचा अपमान करतात, ज्यावेळी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होतो, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य या नात्याने बोलण्याची माझी भूमिका होती, आहे आणि कायम राहणार. यांच्या हुकुमशाहीवर काय बोलायचं नाही. आमच्या पक्षातला आम्ही बघू ना, नाकापेक्षा मोती जड आहे की काय आहे ते आमच्या पक्षाची पक्षश्रेष्ठी ठरवतील. मला पक्षश्रेष्ठी ज्यावेळेस बनतील तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका, मी देणार नाही. पण माझा धर्म हे सांगतो, माझा राष्ट्रधर्म हे सांगतो, मी ज्यावेळी ही अराजकता माजवतील त्यावेळी तितक्याच ताकदीने आम्ही बोलत राहू. तुम्ही संजय राऊतांचा आवाज दाबू शकलात, तुम्ही ईडीचा गैरवापर करून अनेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात.
मात्र प्रामाणिकपणे काम करणारी लोक कधी घाबरणार नाहीत आणि यांच्या टीकेला कोणी कुत्रही भीक घालत नाही. कोण राम कुलकर्णी काय बोललेत मला याच्याशी काय घेणं नाही. ज्यावेळी माझ्यावर जे.पी. नड्डांसारखी लोक बोलतील त्यावेळी मी त्या गोष्टीची दखल घेणार. मी माझ्या पद्धतीने माझ्या पक्षाची बाजू मांडतोय ना. मग राज्यपाल बोलतायत ते चालतं काय ना? हे ईडीचा गैरवापर करतात हे चालतं का? आणि तुमच्या पक्षात सर्व आल्यानंतर स्वतः भावना गवळी काल म्हणाल्या मला क्लीन चिट मिळाली, यामिनी जाधवचं प्रकरण बंद झालंय, प्रताप सरनाईकांचं प्रकरण बंद झालंय, यशवंत जाधवांचं प्रकरण बंद झालंय. हे सगळं तुमच्या ऑल इज वेल. तुमच्याकडे गेलं तर वॉशिंग मशीन मध्ये धुवून एकदम सगळे हे सत्यवादी राजा हरिश्चंद्र आणि तुमच्या विरुद्ध बोललो तर नाकापेक्षा मोतीचं. वा वा वा. हे त्या कुलकर्णी साहेबांना म्हणावं ह्या बासलट गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. राष्ट्रवादीची भूमिका मांडण्याचा मला अधिकार आहे, तो माझ्या पक्षाने दिलाय आणि मी ती मांडत राहणार. आणि पवार साहेब अशा छोट्या लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवत नसतात. आमच्या पक्षाची भूमिका मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत मांडत राहणार. धन्यवाद. आमच्याशी बोलल्याबद्दल अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलेले जोपर्यंत माझे पक्षश्रेष्ठी मला या सगळ्या गोष्टीला घेऊन काही बोलत नाहीत तोपर्यंत माझ्या पक्षाच्या वतीने मी माझी भूमिका जी ती मांडत राहणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पुढे बघा, सोलापूर विद्यापीठात परीक्षेतील सावळा गोंधळ जो आहे तो समोर आलाय. MA उर्दू भाषेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आली आहे. MAच्या विद्यार्थ्यांना खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका सोपवण्यात आल्यात आणि तब्बल 20 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती आहे. खुणांसह देण्यात आलेली ही प्रश्नपत्रिका न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका म्हणून देण्यात आली होती की उत्तरपत्रिका म्हणून देण्यात आली होती हाच खरा सवाल आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरापासून सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सावळा गोंधळ सुरूच आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर आता परीक्षा नियंत्रक गणपूर शिवकुमार यांनी चौकशीचे आदेश दिलेत. या सावळ्या गोंधळाबाबत थोड्या वेळापूर्वी परीक्षा नियंत्रक गणपूर शिवकुमार यांच्याशी आम्ही फोनवरनं चर्चा केली, प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. विद्यापीठाने MCQ मल्टिपल चॉईस असे प्रश्नपत्रिका पद्धती या परीक्षेसाठी वापरले गेले. ते उर्दू MA उर्दूचे कॅम्पससाठी आहे. त्याच्यात 20 विद्यार्थी आहे. ते प्रश्नपत्रिका सेटरने जे MCQ मध्ये जे 4 ऑप्शन असतात त्याच्यात डॉट ठेवलेले आहे. उर्दू लेखणीमध्ये डॉट्स जास्त असतात, इकडे तिकडे डॉट ठेवलेले असल्यामुळे आपल्याला छपाई लोकांना ते कळालं नाही. उर्दू टायपिंग असते ना, त्यासाठी आपण हँड रिटनच आपण 20 लोकांसाठी काढले होते. परंतु ह्या माहिती कालच आपल्याला विद्यापीठाला मिळाली. या संदर्भात विद्यापीठाने ऑलरेडी नेमलेले कमिटी जे आहे त्या विद्यापीठाने MCQ मल्टिपल चॉईस असे प्रश्नपत्रिका पद्धती या परीक्षेसाठी वापरले गेले. ते उर्दू MA उर्दूचे कॅम्पससाठी आहे. त्याच्यात 20 विद्यार्थी आहे. ते प्रश्नपत्रिका सेटरने जे MCQ मध्ये जे 4 ऑप्शन असतात त्याच्यात डॉट ठेवलेले आहे. उर्दू लेखणीमध्ये डॉट्स जास्त असतात, इकडे तिकडे डॉट ठेवलेले असल्यामुळे आपल्याला छपाई लोकांना ते कळालं नाही. उर्दू टायपिंग असते ना, त्यासाठी आपण हँड रिटनच आपण 20 लोकांसाठी काढले होते. परंतु ह्या माहिती कालच आपल्याला विद्यापीठाला मिळाली. या संदर्भात विद्यापीठाने ऑलरेडी नेमलेले कमिटी जे आहे त्या कमिटी समोर ठेवणार आहे आणि संबंधितावर याच्यात काय जे काय लोक सामील आहे त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार आहे. 4 ऑप्शन जे असतात, एक ऑप्शन वर ते पेन्सिलने डॉट असतात ना, डॉट ठेवले होते. ते नंतर कालच रिसेंटली कळाले आम्हाला. त्या संदर्भात कळायला आपण कारवाई सुरू केलेली आहे, कमिटी समोर ठेवलेलं आहे. यानंतर बघूयात, लादेनच्या खात्म्यानंतर अल कायद्याची सूत्र सांभाळणारा त्याचा अत्यंत खास सहकारी अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याची घोषणा केली. धक्कादायक बाब म्हणजे जवाहिरी हा काबूलमध्ये होता. तालिबानची सत्ता असल्याने तिथे अमेरिकी सैनिक जमिनीवर उतरून कारवाई करू शकत नव्हते. जाणून घेऊयात कोण होता हा जवाहिरी, काय याची नेमकी पार्श्वभूमी होती. जवाहिरीचा जन्म हा 19 जून 1951 मध्ये संपन्न इजिप्शियन कुटुंबात झाला. जवाहिरी पेशानं सर्जन आणि 14व्या वर्षी मुस्लिम ब्रदरहूडचा तो सदस्य झाला. 1978 ला अजा नोवारीशी त्याचा विवाह झाला.
आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. महाजन सर, एक मोठा धक्का आहे अल कायदाला हा. हो नक्कीच, कारण ज्या वेळेला ओसामा बिन लादेन मारला गेला होता त्यानंतर अल कायद्याचं नेतृत्व हे अल जवाहिरी यांनी ते स्वीकारलेलं होतं आणि अल कायदा त्यानंतर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करत होती जशी ती पहिले करायची. लक्षात असावं की हा अफगाणिस्तानमध्ये लपला होता आणि याच्यावरती अमेरिकेने ड्रोन हल्ला केला आणि अमेरिकेची जी ड्रोन्स आली ती हिंद महासागरामध्ये त्यांच्या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे ज्या विमानवाहू नौका आहेत तिथनं त्या आल्या आणि अफगाणिस्तानमधून वरून त्या उडून आल्या आणि त्यांनी त्या नेमक्या घरात जे लपला होता ती माहिती होती त्यावरती हल्ला केला आणि तो मारला गेला. बहुतेक याची गुप्तहेर बातमी माहिती ही तालिबाननी पोहोचवली असावी किंवा त्याला पाकिस्तानने दिला असावा अशा प्रकारच्या शंका निर्माण केल्या जात आहेत. ते तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच, परंतु एवढं नक्की की यामुळे अल कायदाला एक मोठा धक्का बसला आहे. परंतु त्यानंतर अजून दोन प्रश्न समोर येतात. एक तर की दहशतवाद थांबेल का, अल कायदा ही संघटना म्हणून नष्ट होईल का? तर त्याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे की अल कायदा ही एक संघटनाच नाही, ही एक संकल्पना आहे. आज या अल कायदा किंवा अशा दहशतवादी संघटनांना अनेक उग्रवादी युवक हे मिळतात आणि उग्रवाद जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जी रिक्रुटमेंट होते दहशतवादी संघटनांकरता ती थांबणार नाही. त्याच्याशिवाय जे पैसे लागतात दहशतवादी हल्ला करण्याकरता वगैरे त्याची काही कमी नाही. रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत, काही देश आहेत, काही संघटना आहेत हे त्यांना मदत करत राहतात. याच्याशिवाय ट्रेनिंग करण्याकरता ज्या जागा लागतात त्या अफगाणिस्तानमध्ये भरपूर आहेत, इराणमध्ये आहेत, इराकमध्ये आहेत. इथे जागांची पण काही कमी नाहीये. तर त्याच्यामुळे दहशतवाद हा थांबणार नाही. तर दहशतवाद थांबवायचा असेल तर तुम्हाला एक सर्व समावेशक हल्ला करावा लागेल, उग्रवाद थांबवावा लागेल, त्यांना मिळणारे पैसे थांबवावे लागतील, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना पकडावं लागेल. असं झालं तरच दहशतवाद थांबू शकतो. परंतु जास्त महत्वाचं असं आहे की याच्यापासून भारताला काही धोका निर्माण होईल का, म्हणून दहशतवादी संघटना सूड घेण्याकरता बदला घेण्याकरता एखादा मोठा दहशतवादी हल्ला करू शकतात ही शक्यता काही नाकारता येत नाही. म्हणून आपल्या ज्या सुरक्षा एजन्सीज आहेत, गुप्तहेर संस्था आहेत यांनी तर काम करायलाच पाहिजे. याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाने सुद्धा आपले कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजेत. ज्यामुळे जर कोणी संशयास्पद माणूस आला, काही संशयास्पद कारवाई होत असेल तर त्याची माहिती आपण पोलिसांना किंवा सुरक्षा संघटनांना देऊ शकतो. तसं केलं तरच आपल्याला अशा प्रकारचा हल्ला व्हायच्या आधी थांबवता येईल. धन्यवाद महाजन सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. खारफुटीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं नवं धोरण तयार केलं. जे कोणी खारफुटी तोडतील त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाईपासून गजाआड करण्यापर्यंत कठोर कायदे करण्यात आलेत. प्रदूषणामुळे कासाडी नदीची गटारगंगा झालेली असतानाच रासायनिक प्रदूषणामुळे तिवरांनाही धोका निर्माण झाला आहे. तिवरांच्या विनाशाला केमिकल कंपन्या जितक्या जबाबदार आहेत तितकाच जबाबदार जे ते MIDC आणि MPCBचं भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचं भ्रष्ट प्रशासन. पाहुयात आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मॅनग्रोव्ज किंवा खारफुटी ज्यांना तीव्र म्हणूनही ओळखलं जातं, समुद्र आणि त्याच्या लगतच्या परिसंस्था या अनेक सजीवांना अन्न पुरवण्याचं महत्त्वाचं काम पार पाडतात. समुद्रातनं येणाऱ्या लाटा, चक्रीवादळं यांपासनं किनाऱ्यांचं रक्षण करतानाच जमिनीची धूप थांबवण्याचं महत्त्वाचं काम खारफुटीची जंगलं करत असतात. सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता ही जंगलं कमी करतात आणि म्हणूनच खारफुटीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं कठोर कायदे केलेत. मात्र आता या कठोर कायद्यांची अंमलबजावणी सरकार आपल्याच अधिकाऱ्यांवर करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण कासाडी नदीत सोडल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे मॅनग्रोव्ज म्हणजेच खारफुटी करपू लागलेली आहे. ते मॅनग्रोव्ज बघा तुम्ही, ज्या कासाडी नदीमध्ये जे प्रदूषित पाणी आल्यामुळे 1 फुटाचा अंतर पूर्ण मॅनग्रोव्हचा पट्टा हा
नष्ट होत चाललेला हा मँग्रोव्ह बघा. इथे जी केमिकल न लागल्यामुळे केवढ्या मोठ्या प्रमाणात मँग्रोव्ह होत चाललेलं. फळं आलं बघा. ही फळं फार महत्त्वाची असतात. त्याच्यामध्ये फुलं येतात वेगवेगळ्या प्रकारचे, मग ते पक्षी प्राणी यांच्यासाठी उपयोगी पडत असतात. गेल्या काही वर्षात कासाडी नदीच्या प्रदूषणात वारेमाप वाढ झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं काही आदेश दिलेले होते. मात्र MIDC आणि MPCBच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या आदेशांची अर्धवट अंमलबजावणी केल्यामुळं मॅनग्रोव्हजना असणारा धोका आणखीन वाढला. कारण धोकादायक रसायनं ही थेट CRZ1 भागात सोडली जात आहेत. 3.3 किलोमीटर्स आम्ही ह्याला पुढे घेऊन जाऊ पाईपलाईन. तर ते जिथं डिस्चार्ज होत आहे तो पॉईंटच CRZ1 तो सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, तो प्रोहिबिटेड पॉईंट आहे ॲक्च्युली. जे भरती ओहोटीचा तिथं आहे ते. तर त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने आधीच सांगितलं की तुम्ही 3-3.5 किलोमीटर पुढं घेऊन जा समुद्रात. भारतात बरीच खारफुटीची जंगलं आहेत जिथं मॅनग्रोव्ह टुरिझम सुरू आहे. सुंदरबन मॅनग्रोव्ह फॉरेस्ट हे जगातलं सर्वात मोठं कांदळवन असून इथं वृक्ष आणि वनस्पतींची 180हून जास्त प्रकार आढळून येतात. तामिळनाडूमधलं पिचवाराम मॅनग्रोव्ह फॉरेस्ट 1100 हेक्टर परिसरावर पसरलेलं आहे. अंदमानची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचं बराटन बेट खारफुटींची जंगलं आणि क्रीक सफारीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेलं गोदावरी कृष्णा मॅनग्रोव्ह हे ओडिशापासून तामिळनाडूपर्यंत पसरलंय. तर ओडिशात असलेलं भितरकनिका मॅनग्रोव्ह हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं खारफुटी वन आहे. कोकणाला 750 किलोमीटरचा अथांग असा सागरी किनारा लाभलाय. त्यामुळे राज्यातही मॅनग्रोव्ह सफारी होऊ शकते. मात्र गरज आहे ती इच्छाशक्तीची. लोकांना जसं श्रीवर्धन किंवा मसला या भागामध्ये मँग्रोव्हमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना पर्यटनानं आणला जातो. तशा पद्धतीने पर्यटन एक स्थळ मोठ्या प्रमाणे इथं पर्यटन स्थळ होऊ शकतो. का मोठा मँग्रोव्ह पट्टा आहे, मोठ्या प्रमाणे पक्षी बघायला मिळतील. कांदळवनांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारनं केलेले कायदे कठोर जरी असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं यांना आता धोका निर्माण झालाय. MIDC आणि MPCBच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जर राज्य सरकारनं वेळीच कारवाई केली नाही तर कांदळवनांचं संरक्षण आणि राज्यातलं मॅनग्रोव्ह पर्यटन या दोन्ही संकल्पना फक्त कागदावरच राहतील. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण बघणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट असणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय. 4 चाकीच नाही तर दुचाकी स्वारांनाही वाहन चालवणं देखील मुश्किल बनलंय. गणेश उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. लाखो चाकरमानी कोकणात येतात आणि या लाखो गणेश भक्तांचा या खड्ड्याच्या रस्त्यातनंच प्रवास होणार का असा प्रश्न जो आहे तो पडला. आपण आता उभे आहोत मुंबई गोवा महामार्गावरल्या खेडमधील बर्ने नाका या ठिकाणी आपण बघू शकतोय की हा जो नवीन उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाच्या पायथ्याशी अशा प्रकारे महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पावसाने या ठिकाणी पडले होते. त्याच्यावरती आता महामार्ग बांधकाम विभागाने खडी टाकून मलमपट्टी केलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड धूळ जी आहे ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सध्या या महामार्गावरती कशेडी घाटाचा पायथ्याशी असेल किंवा भरणे नाका या ठिकाणी पीर लोटे आणि अजगणी फाटा या 4 ते 5 ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि महामार्ग बांधकाम विभागाने त्याच्यावरती ही खडी टाकल्यामुळं व धूळ या ठिकाणी आहे. गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये हजारो लाखो चाकरमानी जे आहेत हे कोकणात येणार आहेत आणि त्या चाकरमान्यांचा प्रवास गणेश भक्तांचा प्रवास आता ह्या अशा प्रकारे धुळीमधून आणि खड्डेमय रस्त्यामधनं होणार की काय असा प्रश्न जो आहे या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा ठिकाणी जी धूळ आपण बघतोय की दुचाकी स्वार जे आहेत त्यांना गाडी चालवणं आपली दुचाकी चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे आणि अपघाताला निमंत्रण देण्यासारखी जी परिस्थिती आहे ती एकंदरीतच मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळते. वाहन चालक या ठिकाणी त्रस्त आहेत कारण ब्रेक मारू शकत नाही. कारण ब्रेक मारला तर या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात देखील झाल्याच्या घटना ज्या आहेत हे याच पुलाच्या इथं घडलेल्या आहेत. कारण हा जो पूल आहे हा नवीन बांधण्यात आलेला आहे आणि
अनेक मधले जे टप्पे आहेत ते अजून पूर्ण झालेले नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटातील रस्ता खचलाय आणि हा रस्ता खचल्यानं हायवे वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय. या खचलेल्या रस्त्याचा भाग कोणत्याही क्षणी दरीत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील मुख्य रघुवीर घाटात दरड कोसळलेली आहे. गेल्या 24 तासापासून दरड कोसळलेली आहे. माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर डोंगराचा एक मोठा कडा जो आहे तो ढासळलेला आहे महामार्गावरती आणि हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या घाटाच्या पलीकडे सातारा जिल्ह्यात समाविष्ट असणारी जवळपास 19 गावं आहेत. त्यामध्ये शिंदी, वळवण, उचाट, अकल्पे, मोरणी, वाघावळे असे प्रकारची महत्वाची गावं जी आहेत ही त्या ठिकाणी आहेत. तिथलं गेल्या 24 तासापासून दळणवळण जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी ठप्प आहे. एक एसटी बस देखील काल 8 वाजल्यापासून या ठिकाणी अडकलेली आहे घाटाच्या पलीकडे. ती आता सुरक्षित ठिकाणी त्या एसटी बसला नेण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे रत्नागिरीचा त्यांनी या ठिकाणी काल संध्याकाळी 4:30-5 वाजता जी मोठमोठी दरड आहे ती फोडण्यासाठी ब्लास्टिंग केलं आणि ते ब्लास्टिंगमुळं आणखी मोठा भाग जो आहे हा या ठिकाणी कोसळलेला आहे आणि पूर्णपणे आता जर आपण बघितलं तर हे मोठमोठे दरड या रस्त्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत. अजून या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती कमी पडत आहे. जी जेसीबी मशीन आहे ती जेसीबी मशीन कालपासून ही दरड हटवण्याचा प्रयत्न करते मात्र त्याला यश येत नाहीये. ती मशीन आता एक घाटाच्या जवळच एका सुरक्षित ठिकाणी थांबलेली आहे. एकंदरीतच बघितलं तर गेल्या 24 तासापासून हा घाट दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे बंद आहे. आज एकंदरीत 24 तासापासून हा घाट दरड कोसळल्यामुळे बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. पुढे पाहूयात कोल्हापूर रेल्वे मार्ग कोकणाला जोडण्याच्या केंद्राच्या नव्या धोरणामुळे आता त्याला खूप असणार आहे. 2 वेळा उद्घाटन आणि 2 वेळा सर्वे होऊन देखील केवळ कागदावर असलेल्या या मार्गाला आता राज्याने 50% वाटा दिला तरच या प्रकल्पाला सुरुवात होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत केंद्राची भूमिका जाहीर केल्यानं हा मार्ग प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर कोकणला रेल्वे मार्गाने जोडण्याचा सुरेश प्रभू यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता बासनात गुंडाळण्याची शक्यता आहे. वैभववाडी आणि राजापूर अशा 2 मार्गांचं सर्वेक्षण देखील पार पडलंय. केंद्रानं यासाठी तब्बल 3,439 कोटींचा निधी देखील मंजूर केला. मात्र अद्यापही हा प्रकल्प कागदावरच आहे. जर कुठलाही अशा प्रकारचा नवीन प्रोजेक्ट जर हाती घ्यायचा असेल तर राज्याचा 50% शेअर आणि केंद्राचा 50% शेअर आणि त्यानंतरच मग तो प्रकल्प हाती घेतला जातो आणि तो पूर्ण केला जातो. राज्यानं जर यामध्ये रुची दाखवली आणि 50%चा जर शेअर दिला तर केंद्र सरकार याचा विचार करेल असं मला वाटतं. दानवेंच्या या वक्तव्यानं भाजपनंच मंजूर केलेला हा प्रकल्प आता रखडण्याची शक्यता आहे. खरं तर रेल्वे विभागानं विजन 2024 मध्ये या प्रकल्पाचा उल्लेख करत तो 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. मात्र उद्घाटनापलीकडे हा प्रकल्प केवळ कागदावरच उरलाय. पाठपुरावा करणाऱ्या प्रवासी संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे बजेटमध्ये याची तरतूद सुद्धा केलेली आहे. असे असताना हे वक्तव्य कसं आहे हेच आम्हाला आश्चर्यकारक आहे. आता योगायोगाने 3 खासदार कोल्हापूरचे आहेत. त्यांनी जर रेल्वे मंत्र्याकडे हा विषय मांडला तर हे कार्य लवकरच पूर्ण होऊन कोकणाशी नातं जे असे अधिक घट्ट होईल. कोल्हापूरचा टुरिझम वाढेल, व्यापार वाढेल, त्यामुळे लोकांना एक मोठा मार्ग तयार होईल. खरं तर हा मार्ग प्रवाशांच्या सोयीचा आहे. कोकणाला सध्या कोल्हापूर 5 घाटमाथ्यावरील रस्त्यानं जोडलं गेलंय. पावसाळ्यात दरड आणि पूरस्थितीमुळे हे रस्ते बंद पडतात. त्यामुळे रेल्वे हा प्रभावी मार्ग ठरू शकतो. कोकण जर जोडलं कोल्हापूरला आता सोयीचं वाटतं. दळणवळणाला पण सुविधा होईल आणि अजून समुद्र मार्गाला पण सुविधा होईल. कोल्हापूर मार्ग जर कोकणला जोडला तर इथला टुरिझम वाढेल. इथं एज्युकेशन हब आहे कोल्हापूरला. तिथले लोक येऊन इथं एज्युकेशन घेऊ शकतात. कोकणवासियांना सुद्धा हा मार्ग सोयीचा आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक कोल्हापूर मार्गे होत असते. जवळची बाजारपेठ आणि वैद्यकीय तसंच शैक्षणिक दृष्ट्या कोल्हापूरवर कोकणाला अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे हा मार्ग लवकर व्हावा अशी मागणी कोकणवासीय देखील करतात. कोकणात आता जे घाट रस्ते
नादुरुस्त आहेत, त्यामुळे येणारी वाहतुकीला दैनंदिन समस्या येत आहे, तर ती मिटणार आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून, रेल्वे मंत्रालयाने यात लक्ष घालून तातडीने या मार्गाची आखणी करून हा मार्ग सुरू होणे गरजेचं आहे. आता तर रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळे हा मार्ग होणार की नाही याची शंका आहे ती उपस्थित केली जाऊ लागलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी हा मार्ग पूर्ण करून आणणार का आणि कोल्हापूर कोकणशी जोडणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पुढे बोलूयात बीडमधून बातमी अशी की बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत असतानाच पूर्ण झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर देखील दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रीय महामार्ग नव्हे, हे तर मृत्यूचे महामार्ग असं म्हणण्याची वेळ आली आहे. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय महामार्गच बनले मृत्यूचे सापळे. बीड जिल्ह्यातले राष्ट्रीय महामार्ग रखडले तर पूर्ण झालेले महामार्ग बनले मृत्यूचे महामार्ग. सक्तीनं टोल वसुली करताय तर सुविधाही पुरवाव्यात. बीड जिल्ह्यातनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचं काम गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून चांगलंच रखडलंय. या रखडलेल्या महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडल्यानं अनेक अपघात घडतायत. विशेष म्हणजे पूर्ण झालेले राष्ट्रीय महामार्ग देखील मृत्यूचा सापळा बनतायत आणि याची कारणंही तशीच आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे आणि भेगा पडल्यात. शिवाय साईड पट्ट्या, रिफ्लेक्टर्स, सूचना फलक, गतिरोधक आणि दिशादर्शक फलकच नसल्यामुळं वाहन चालकांना आता जीव गमवावा लागतोय. विशेष म्हणजे शहरातनं आणि गावातनं जाणाऱ्या रस्त्यांच्या लगत केलेले नाले उंच असल्यामुळं वाहन चालकांना वेगळीच अडचण निर्माण होतीये. माझ्या पाठीमागे आपण हे पाहतोय मांजरसुंबा नेकनूर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती हे नेमकंच नवीन झालेलं पुलाचं काम आहे. मात्र इथं कुठंही दिशादर्शक फलक किंवा पूल आहे अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्या गेल्या नाहीत. विशेष म्हणजे या रस्त्यावरती आणखी हा रस्ता हस्तांतरित देखील केला गेला नाही, तोपर्यंत याच्यावरती मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. अद्याप हस्तांतरित न केलेल्या रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पडून अनेक निष्पापांचे बळी गेलेत. या मृत्यूंना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय. वारंवार खड्डे ठिगळे पडलेले आहेत. कायमस्वरूपी एक रस्ता जर एका बाजूची साईड केली तर दुसऱ्या बाजू साईड लगेच उकरावी लागते. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा हे रस्ते निकृष्ट असल्यामुळं वारंवार अपघात घडतायत. त्यामुळं केंद्र शासनाला, प्रशासनाला आमची विनंती की हे जर रस्ते दर्जेदार जर झाले तर अपघात घडणार नाहीत आणि लोकांचे बळी जाणार नाहीत. विशेष म्हणजे पावसात गाडी चालवत असताना अनेक वेळेला साईड पट्टी नसल्यामुळं अपघात घडतायत. असाच काहीसा अनुभव नेकनूरच्या रहिवाशांनी सांगितलाय. दिशादर्शक फलक नाहीत, कुणीकडे वळावं, कोणतं गाव आलंय असं बऱ्याच वेळेला सापडत नाही आणि रस्त्याचे जे साईड पट्टे असतात ते काही भरलेले नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला अपघात समोर सुद्धा झालेले पाहायला मिळतात. इव्हन माझ्यासुद्धा गाडीचा अपघात हा केवळ साईड पट्टी न भरल्यामुळं झाला होता. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा आमच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केला. मात्र औरंगाबादला विभागीय कार्यालय असल्यामुळं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीतच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे अपघाताचे जे पॉईंट आहेत ते मृत्यूचे महामार्ग बनत आहेत. त्यामुळं तात्काळ हे जे मृत्यूचे महामार्ग आहेत हे दुरुस्त करणं गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे बघा, जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. यानंतर पाहूयात वाढत्या महागाईमुळे जनता आधीच त्रस्त असताना मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचे कारण देत मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा भाडे वाढवण्याची शक्यता आहे. रिक्षा प्रवासात 3 रुपये तर टॅक्सी प्रवासात 4 रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली आहे. खटुआ समितीच्या अहवालाचा आधार घेत रिक्षा आणि टॅक्सी दरवाढीची मागणी जी ती करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यापासून भाडेवाढीची मागणी प्रलंबित आहे आणि याबाबत रिक्षा टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक यामध्ये पार पडते आणि येत्या आठवड्याभरात या प्रलंबित मागणीवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. आणि याचबद्दल आपण बोलूयात की
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस एल क्वाड्रोस आपल्यासोबत आहेत. एल क्वाड्रोस, टॅक्सी चालवणाराही माणूस आहे, त्याला घर संसार परिवार सगळंच आहे. मान्य आहे की इंधनाचे दर वाढलेत, त्या प्रमाणात खरं तर भाडेवाढ जी आहे ती व्हायला पाहिजे. पण आत्ताची ही वेळ चुकीची असं नाही वाटत तुम्हाला? आता ते सीएनजीची जे किंमत वाढत जातो आणि त्यामुळे दुसरा पर्याय नाही आपल्याला की भाडेवाढ करायलाच पाहिजे. आणि आम्ही सरकारकडे मागितलेलं आहे वाढ करायला आणि त्यांनी गेल्या आठवड्यात लिहून दिलेलं आहे की लवकरच्या लवकर भाडेवाढ करणार आहे. इतर खाजगी टॅक्सी सुविधा सध्याला स्पर्धेत आहेत. असं असताना ही भाडेवाढ झाल्यामुळे आपले प्रवासी नाराज होतील किंवा घटतील ही भीती नाही वाटत आपल्याला? ते आहे, ते नाराज होईल, पण त्याचा दुसरा पर्याय नाही आहे. सीएनजीची किंमत कमी केलं तर आम्हाला भाडेवाढायची काय त्याचं कमी जरूर नाही आहे. पण आता काय करूया, ते हे सीएनजीची जे किंमत आहे वाढत जाता आणि आम्ही काय करू, नुकसान करू. तर आता सध्याला रोजचा 300 रुपये टॅक्सीवाले लॉस मध्ये जातात. काय करायचे, दुसरे पर्याय नाही ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर हे कमी करावेत अशी मागणी ते करतात. अन्यथा भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही असं एल क्वाड्रोस यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे बोलत भारतातील 5G स्पेक्ट्रमचा सर्वात मोठा लिलाव नुकताच पार पडला. यात उद्योगपती मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून पुढे आली आहे. तर दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह आहे. या लिलावात एकूण 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या. यापैकी 88,78,00,000 कोटी रुपयांच्या बोली मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने लावली होती. रिलायन्स जिओ देशातील सगळ्यात स्वस्त 5G इंटरनेट सेवा देणार असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. तर गौतम अदानींच्या समूहाने 40 मेगाहर्ट्झसाठी 212 कोटींची बोली लावली. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात एकूण 51,236 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमची विक्री झाली असून यातून सरकारला पहिल्या वर्षी 13,365 कोटी रुपये मिळतील अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तळोजा MIDCत प्रदूषणाचा भस्मासूर. पुरुषांमध्ये नपुंसकतेचं प्रमाण सर खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे गावामध्ये. प्रदूषणामुळे वाढलं गर्भपात, नपुंसकतेचं प्रमाण. कासाडी नदीची झाली गटार गंगा. MIDC MPCBचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंग. पहा विषप्रयोग न्यूज 18 लोक. आणि ब्रेकनंतर मोठी बातमी आहे सोने खरेदीदारांसाठी. गुजरातच्या गांधीनगरमध्ये सुरू केलेल्या बुलियन एक्सचेंजमुळे संपूर्ण देशात सोन्याचा एकच दर निश्चित करण्यात मदत होईल आणि त्यामुळे 1 नेशन 1 गोल्ड रेट योजना लागू करणं त्यामुळे शक्य होणार आहे. सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवलं जातं तिथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवलं जातं. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो. बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील आणि यात वाहतुकीचा खर्च वाचणार असल्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यास मदत मिळेल. बुलियन एक्सचेंजमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि याचा लाभ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना होईल. पुढे पाहूयात. तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वाघही अनेक वेळा जवळून पाहिले असतील, पण जर तुम्हाला सांगितलं की काळ्या रंगाचा पण वाघ असतो तर विश्वास नाही बसणार. पण हो, हे खरं आहे. ओडिशा राज्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये एक दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ दिसतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दुर्मिळ काळा वाघ तो प्रथम झाडाभोवती फिरू पाहतो, त्यानंतर तो दोन्ही नखांनी झाडावर खुणा करतो, मग तिथून तो जातो.
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला. पुढली बातमी गडचिरोलीतनं. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात 3 जण जखमी झालेले आहेत. रानडुकरांच्या कळपानं शेतीची कामं करत असताना अचानक हल्ला चढवला. शेतीचा हंगाम सुरू असून रानडुकरांचे हल्ले वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मोठी दहशत पसरली आहे. ही दहशत कोणत्याही रोगाची नसून मोकाट कुत्र्यांनी त्यांचा धाक निर्माण केलाय. आतापर्यंत 3 निवासी डॉक्टरांना या कुत्र्यांनी चावा घेतलाय. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा हा असा उच्छाद सुरू आहे. आतापर्यंत कुत्र्यांनी 5 जणांना चावा घेतलाय. त्यातले 3 निवासी डॉक्टर आहेत, तर एका महिला डॉक्टरवर ICU मध्ये सध्या उपचार सुरू आहे. शिकाऊ डॉक्टर साक्षी चव्हाण रुग्णसेवा आटोपल्यानंतर हॉस्टेलमध्ये जात होती. त्याच वेळेला पार्किंगमध्ये 5 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. जवळ असलेल्या बॅगच्या मदतीनं साक्षीने प्रतिकार केला. तसंच वेळीच मदत मिळाल्यानं तिची सुटका झाली. मात्र या हल्ल्यानंतर परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. 5 कुत्र्यांनी येऊन अटॅक केलाय माझ्यावर. ते मी त्यांना थोडं रेजिस्ट केलं, पण ते थांबलेच नाहीत आणि त्या एरियामध्ये कोणीच नव्हतं तिथे ज्यांना मी आवाज देऊन कोणी येईल वाचवायला म्हणून. तेव्हापासूनच असा भीतीचा माहोल झाला होता थोडा. तेव्हापासूनच जरा इकडे खूप कुत्रे आहेत. डॉक्टर स्नेहल हिच्यावरही 5 कुत्र्यांनी हल्ला केलेला होता. स्नेहलची सुटका करण्यासाठी सहकारी डॉक्टरनं कुत्र्यांवर दुचाकी घातली, त्यामुळे स्नेहलची सुटका झाली. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं स्नेहलवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. एकाच दिवसात 3 डॉक्टरांवर कुत्र्यांनी हल्ला केलाय. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मार्डनं केलेली आहे. 2 तासाच्या आतमध्ये 3 डॉक्टरांना कुत्र्यांनी चावा घेतला आणि एका महिला निवासी डॉक्टरांना एवढा भयंकर प्रकार घडला की ती आपल्या कामावरून परतताना तिच्या अंगावर 4 ते 5 कुत्रे धावून आले. ती खाली पडली. अक्षरशः तिचे अंगाचे मांसाचे तुकडे कुत्र्यांनी तोडले. त्या डॉक्टरांना सध्याला ICUला ॲडमिट केलेलं आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना नागपूर महानगरपालिका डॉग व्हॅन का पाठवत नाही असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे. प्रशासनानं मागणीवर योग्य कारवाई केली नाही तर मार्डनं आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे प्रशासनानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज निर्माण झालेली आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.